जुन्नर तालुक्यातल्या शिवनेरी किल्ल्यावरती आहोत. हा आपण इथे पहिला पाडाव पूर्ण केला आहे. हा शिवनेरी गडाचा पहिला दरवाजा, महादरवाजा. ह्या गडाला अशी एकूण 7 दरवाजे आहे. म्हणजे आता गणेश दरवाजा येईल, मीना दरवाजा येईल, अंबर दरवाजा येईल, पुढे असे एकूण 7 दरवाजे आपण पास करत जातो. आता इथे हत्ती दरवाजा येईल, म्हणजे हत्ती थांबणार थोडक्यात. इथे पहिली चेकिंग इथे होणार. आता इथे बावरे आहेत बघा आतमध्ये सैनिकांना बसण्यासाठी तिथे. हो, म्हणजे इथं जिथं जाता पारा इथून असणार आणि मग इथून पहिली थोडक्यात म्हणजे जकात नाका आजच्या भाषेमध्ये इथून पहिली चेकिंग होणार आणि मग पुढे तुम्ही जाणार. आता ह्या गडाचा जर इतिहास बघितला तसा तर 2000 वर्षापूर्वीच इथे इतिहासामध्ये याचे संदर्भ सापडतात. तर बुद्धकालीन काळ इथे लोटलेला आहे. म्हणजे जर वरती तुम्ही गेलात शिवाई मंदिरात, शिवाई मंदिराच्या पाठीमागे बुद्ध लेणी आहेत, एक 13-14 लेणी आहे. आणि बुद्धांचा जो पवित्र असा स्तूप म्हणतो आपण, तो स्तूप सुद्धा इथे आहेत. म्हणजे साधारणतः हा किल्ला 2000 वर्ष पाठीमागे जातो. म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी त्याचं देखील वास्तव या किल्ल्यावरती राहिलेलं आहे. म्हणजे शक, हून, वाकाटक आणि बदामी यांचे पण वेगवेगळ्या कालखंडामध्ये यांचं इथे या किल्ल्यावरती म्हणजे त्यांच्या ताब्यात राहिलेला हा किल्ला. म्हणजे आणि त्याच्यानंतर जे महाराष्ट्रामध्ये जे सर्वश्रेष्ठ घराणं होतं यादव साम्राज्य, या यादवांची काही काळ ही ह्या परिसरातली एक उपराजधानी म्हणून देखील या किल्ल्याकडे बघितलं जायचं. याचं कारण असं, यादवांनी या किल्ल्यावरती लक्ष का केंद्रित केलं तर महाराष्ट्रामध्ये असे 2 किल्ले आहे, एक पन्हाळगड आणि एक शिवनेरी, की त्या 2 किल्ल्यांवरती सर्वात मोठे धान्याचे कोठार, म्हणजे त्याला आपण अंबरखाना म्हणतो, ती सगळ्यात मोठी असलेला 2 नंबरचा, म्हणजे 1 नंबर पन्हाळगड आणि दुसरा नंबर हा शिवनेरीचा लागतो. तर असं. आणि त्याच्यानंतर साधारणतः 1595 मध्ये शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी हा निजामाकडनं हा किल्ला जिंकून घेतला. आता काही इतिहासकार म्हणतात की त्यांना तो जहागिरीमध्ये दिलेला आहे, काही असो, पण तो भोसल्यांकडे आलेला आहे हा किल्ला. आणि मग त्याच्यानंतर जर हा किल्ला प्रसिद्ध कधी म्हणजे जास्त प्रसिद्धीस कधी आला तर जास्त प्रसिद्धीच आला तो म्हणजे 1629 साली शहाजीराजे भोसले यांनी 500 स्वारांना बरोबर देऊन जिजाऊ साहेबांना गरोदर असताना या किल्ल्यावरती आणून ठेवलं. म्हणजे आणि हिंदवी स्वराज्य संस्था व शिवछत्रपतींचा जन्म या किल्ल्यावरती झाला. तेव्हापासून पुढे हा इतिहासप्रेमींचं एक आकर्षण असा हा किल्ला बनला. त्याच्या आता त्यांनी इथंच का म्हणजे जिजाऊ साहेबांनी इथंच का ठेवलं तर त्यावेळेस जिकडे तिकडे मुघलांचा धुमाकूळ होता महाराष्ट्रामध्ये, सुरक्षित असं ठिकाण त्यांना हे जास्त वाटलं. आता हे ठिकाण त्यांनाच का वाटलं तर पुणे, सुपे, इंदापूर, चाकण आणि जुन्नर हे जे 5 परगणे आहेत, त्या 5 परगण्यातल्या जुन्नर परगण्यातला हा एक मोलाचा किल्ला. आणि हा समोरच जो दिसतोय आता हा नाणेघाट आहे, नाणेघाटाचा जो रस्ता आहे तो रस्ता तिकडनं समुद्रमार्गे जी रसद यायची महाराष्ट्राला या लोकांना, तर ती रसद नाणेघाटाच्या मार्गे इकडं पठार प्रदेशामध्ये ती येण्याचा हा एकमेव मार्ग होता त्या काळातला. मग ह्या रसदीचं संरक्षण आणि याच्यावरती लक्ष केंद्रित राहण्यासाठी हा किल्ला मजबूत केला गेला. म्हणजे त्याचा एक मोठा संदर्भ ह्या किल्ल्याशी येतोय. आता राहिला प्रश्न जिजाऊ इथेच का आला तर ह्या किल्ल्याचे जे किल्लेदार होते विश्वासराव शिदोजी हे कोण होते तर हे शहाजी राजांचे जे सख्खे लहान भाऊ होते शरीफजी राजे भोसले, ते नंतर कनकगिरीच्या लढाईमध्ये मारले गेले तुम्हाला माहिती. मग त्यांची जी पत्नी होती जी दीपाराजे भोसले, त्यांचे जे वडील होते ते विश्वासराव शिदोजी हे होते. आणि त्यांच्या म्हणजे थोडक्यात म्हणजे शहाजीराजांचे म्हणजे शरीफजींचे सासरे काय आणि शहाजीराजांचे सासरे मग हे सुरक्षित ठिकाणी. आणि त्यांनी काय केलं मग जे लखुजी जाधवांचं जे सिंदखेडा राजांचं जिजाऊ साहेबांचं जे आजोळ होतं माहेर होतं ते तर दौलताबादच्या किल्ल्याच्या तिथे त्यांनी ते सर्व लखुजी जाधवांनी त्यांच्या 4ही पुत्रांना तिथं ठार केलेलं आहे. मग तिचे महिला जो वर्ग राहिला होता जिवंत तो सगळा मग इकडे शहाजीराजांनी जिजाऊ साहेबांसोबत इथं शिवनेरीवरती पाठवला आणि 500 सैनिक पण त्यांच्या मदतीला इथे दिले होते.
आणि म्हणून सुरक्षित वाटला त्यांना. बाबा आपला सासरा म्हणजे आपल्या सासऱ्याच्याच दरबारी म्हणजे सिंदखेडा राजाला तर पाठवू शकत नव्हते, कारण तिकडं ते सर्व माहेर तर उद्ध्वस्त झालेलं होतं. म्हणून मग त्यांनी इथे शिवाजी राजांकडं जिजाऊंना इथे ठेवलं आणि मग इथे 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवछत्रपतींचा इथे जन्म झाला आणि तिथून पुढे ह्या किल्ल्याची दखल संपूर्ण हिंदुस्थानी वासियांना घ्यावी लागली. आता या किल्ल्यावरती काय काय बघण्यासारखं आहे तर प्रथमतः आपण जेव्हा जुन्नर गावातनं प्रवेश केलो तिथे एक छानसं अशोक रोड पुतळा शिवछत्रपतींचा आहे. आता मी म्हणत होतो तसं असतं ती इथं थांबा 2 मिनिट, क्षीरसागर सर पण म्हणे इथं थांबूया, पण ते आपल्या सरांनी पाठीमागच्या बाजूने घेतली, तलवारीला घाबरली की काय कळालंच नाही. रस्ता चुकलो होतो. आम्हाला वाटलं राईटला जायचं लगेच. तिथून त्या स्मारकापासून तिथनं दर्शन घेऊन आणि किल्ल्यावर सुरुवात केली तर मग हा पहिला दरवाजा. मग याच्या पुढे एक 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 असे 7 दरवाजे येतो, या दरवाजे येतात आणि पुढे बाले किल्ल्यावर नंतर पुढे 2 रस्ते फुटतात. एक बाल्य किल्ल्यावरती जातो आणि दुसरा शिवाई मंदिराकडे जातो. आता शिवाई मंदिराची पण एक छोटीशी कथा आहे की असं सांगितलं जातं की शिवाई मंदिराची स्थापना ही मालोजीराजे भोसलेंनी इथे या गडावरती केली, म्हणजे जिजाऊंच्या सासऱ्यांनी. मग त्यांना त्या देवीबद्दल आदरच होता. मग त्यांनी तो नवस वगैरे केला, म्हटले की शिवा तुझ्या जर मला मुलगा झाला तर मी तुझंच नाव त्याला ठेवील. मग तो शिवा ठेवला, पुढे आदरार्थी शिवाजी झाला. ओके. आणि मग ते शिवाई देवीचं मंदिरकडे एक रस्ता जातो, तो रस्ता तोच पुढे बौद्ध स्तूपाकडे आणि बौद्ध लेण्यांकडे पुढे जातो. तर तो थोडासा कठीण रस्ता आहे आणि तिकडे फारच खूप काही लोक तिकडे जात नाही.